नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना। तर आज पिंकी मायरू गेली तिच्या गावाला, त्यांच्या गावाला गेल्या ती। आणि तुमची पूनम ताईची फॅमिली आहे आपली इथंच। आणि तसं तर मी तर जास्त कुठे फिरत नाही, जात नाही, मला जात बी नाही मी। आता तुम्ही बघत असाल, आता गेलेली एक दोन वेळा गेलेली दिसली असेल तुम्हाला कुठंतरी, नाही तर मी तर नाही फिरायला जात कुठं, आणि माझ्या पुरी बी नाही जात। आणि आलती पिंकी 4-8 दिवस आपली होतं बरं का डोक्यात की मिशन क्लासच्या हेतूनच ती आलेली होती इथं, पण लावून दिली मी। नको डोक्याला टेन्शन, माझ्या डोक्याला टेन्शन जास्त होतं भावा बहिणींनो। तर तुम्हाला सांगते, मी पहिल्यापासून आता 1 वर्ष झालं, मी 1 वर्ष होऊन गेलं असेल मी व्हिडिओ बनवते ती। गेल्या उन्हाळ्यापासून मी व्हिडिओ बनवते, तर आता उन्हाळा पण संपत आला, गेल्या पावसाळ्यातलं पण व्हिडिओ आहेत आपलं। प्रत्येक माझं सुखादुखाचं व्हिडिओ मी सोशल मीडियावर, ही सोशल मीडिया जी आपलं मानली मी त्या सोशल मीडियावर टाकत असते। पण ही सोशल मीडिया माझ्या डोक्यावर एवढा परिणाम करेल असं मला कधी जिंदगीत वाटलंच नव्हतं, की ही जी सोशल मीडिया आहे हिथं कवचितच लोक फक्त आपले मन जाणून घेणारे आहेत आणि बाकीची सगळी आपली मज्जा उडवणारी आहेत, हे असं मला कधी वाटलंच नव्हतं। म्हणून मी प्रत्येक माझं सुख दुःख सगळं सोशल मीडिया बरोबर शेअर केलेलं आहे। आणि प्रत्येक माणूस त्यांच्या मनाने त्यांचं मत आहे, त्यांच्या मनाने बोलतात, कुणी चांगलं सांगतंय, कुणी वाईट बोलतंय। तर ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार मी माझ्या जीवनात बदल पण केलाय मी। म्हणजे जिथं मला वाटेल ना की ह्यो माणूस मला योग्य सांगतोय, तिथं माझ्या जीवनात मी थोडासा व्हायना बदल केलेला आहे प्रत्येक गोष्टीत। तरी पण तुम्हाला सांगते, मला लोक लय वाईट बोलते ती, घेण्यानं देण्याचं वाईट बोलतात आणि घेण्यानं देण्याचा महाग वाढायचा प्रयत्न करते ती। म्हणजे घेण्यानं देण्याचा त्रास देते ती मला। आणि माझ्या डोक्याचं काय होतंय, माझं ही जी खोपडी आहे ना, ही माझी खोपडी जास्त सरकती, माझी खोपडी जाग्यावर नाही आधीच पहिल्यापासून, एवढी ही झालेली आहे ना, कामातून गेलेली खोपडी आहे ती, आधीच जाग्यावर नाही। आणि हे लोक जी मला त्रास देतात ना, हे बिनकामाचा त्रास देते ना, ह्यांच्यामुळं माझी खोपडी जास्त सरकल्यावानी होती। तर मला तर असं कुणाला माझ्या जीवनातल्या काही गोष्टी सांगू वाटत नाहीत, कारण की मी पहिलं माझं सक्की परकी नाती कुठली बी असू द्या, मी कुणालाच माझ्या जीवनातलं काय जास्त सांगाय इंटरेस्ट ठेवतच नाही, मला सांगूच वाटत नाही कुणाला काय। माझं सुख बी माया संग, माझं दुःख बी माया संग, ह्या धोरणावरून मी पहिल्यापासून मी इथपर्यंत आलेली आहे। आणि माझी जी परिस्थिती होती पहिली, ही तर तुम्ही बघितलेली आहे, मला सांगायची गरज नाही। माझी जी पहिल्यापासूनची जी परिस्थिती होती, माझी 3 लेकरं घेऊन मी, माझा नवरा झालं, आम्ही कसं राहिलो आमच्या त्या जुन्या बंगल्यात ते आमच्या जीवाला माहिती। इचू काट्याचं भ्या, परत पावसा पाण्याच्या दिवसात बी आमचं हालवनवास होत होतं, आम्ही कसं कसं दिवस काढल्यात ते आमच्या जीवाला माहिती। ना आता कुठं आमचं जरा देवाच्या दयाने चांगलं चाललंय। तर त्याच्यात एवढी लोक मला वाईट घेण्यानं देण्याचं वाईट बोलून माझा जी मानसिक त्रास आहे ती वाढवायचा प्रयत्न करते ती, घेण्यानं देण्याचा। ना कोणाच्या आद्यात, ना कोणाच्या माद्यात, ना कोणाचं नाव घेत, ना कोणाची गोष्ट घेत। जसं की मी नातेवाईकांचं कुठल्या नाव घेत नाही, तसंच मी ह्या सोशल मीडियावर बी कुणाचं एवढी मला त्रास देतात तरी मी कुणाचं नाव घेतलं बी नव्हतं। आता कुठं त्या 2 वेळा लाईव्हला मी त्यांच्याबद्दल बोलली, नाही तर मी जास्त बोलत बी नाही। ती बी 2-3 जण मला लय दिवसापासून त्रास देते ती, म्हणून मी त्या 2-3 जणाला बोलली, नाही तर बाकीची बी अजून आहेत, बरीच लय आहेत, पण मी त्यांचे नाव गोष्ट नाही सांगत, नाही घेत नाही। आणि माझ्याबद्दल व्हिडिओ बी बनवून टाकते ती काय लोक, आणि त्यांना माझ्या जीवनातल्या काही गोष्टी माहिती नाही तर काय नाही, पण माझ्या विरोध व्हिडिओ बनवून मला जी टार्गेट करायचा प्रयत्न करतात, घेण्यानं देण्याचं, माझ्याबद्दल व्हिडिओ बनवायचं, ही अशी आहे, ही तशी आहे, ही आमकी आहे, ही फलानी आहे। अरे काय
तुम्हाला माहित आहे का मी कशी आहे, माझ्या जीवनातलं माझं क्षण कसं होतं, मी आता कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझं काय कसं आहे तुम्हाला माहित आहे का? माझ्या जीवनातला हर एक क्षण मला माहिती आहे. माझ्या जीवनातला हर एक क्षण मला माहित आहे, कोणाला माहिती नाही. आणि मी तो सोशल मीडियावर मांडलेला नाही. माझ्या जीवनातला क्षण कसा होता, कसा आहे, तो फक्त मी काय काय टायमाला जी आता चालू घडी आहे, माझ्या भविष्यातली जी चालू घडी आहे तीच फक्त तुम्हाला दाखवलेली आहे. मी जी माझ्या भूतकाळातली जी माझी घडी होती, जी माझ्या भूतकाळात काय होती ना, माझी भूतकाळ माझा कसा होता तो मी कुणालाही दाखवलेला नाही आणि सांगितलेला सुद्धा नाही. माझ्या भूतकाळातला माझं दिवस होतं माझ्या भूतकाळातलं, ती उगा आता तुम्हाला मी सोशल मीडियावर आली म्हणून मी तुम्हाला दिसती, तर माझ्या जीवनात काय बदल घडतोय, काहीतरी माझं त्याच्यात परिश्रम असल, माझं कष्ट असल, त्या जी घडी आता जी ही आलेली आहे ह्याच्यासाठी काहीतरी मी परिश्रम केला असल. तेव्हा देवाने मला 4 दिवस असं सुखाचं दिल्यात या, आणि माझ्या लेकरांना बी दिल्यात. माझ्या लेकरांनी बी काहीतरी भोगलं असल. त्या दिवशी लाईव्हला माझ्या डोळ्यातून पाणी होतं. लाईव्हला मी सांगितलं होतं, त्याच्या 2-3 दिवसांनी मी माहेरला गेली, तिकडं गाडी घेतली. काहीतरी माणूस काय तीच गोष्ट धरून बसत नाही, इसरून जातो, पुढं जीवनात चालायचा प्रयत्न करतो. आणि जर ती माझं कसं आहे, माझं जर त्याच जर विषयावर जर मी डोक्यात जर चक्कर घेऊन बसली ना, तर अक्षरशः माझं येडं व्हायचं काम होतं. आणि मी इथं आली आता राहायला. माझ्या घराचं काम झाल्यापासून मला लोक वाईट बोलायला लागली. ज्यावेळेस माझ्या घराचं काम चालू झालं तेव्हापासून आता गाडी घेतली तर बरेच असे लोक मला वाईट बोलतात, लय वाईट बोलतात, लय की हिला माझा आलाय, हिला पैशाचा गर्व चढलाय, हिला लय घमंडी आहे, असं आहे तसं आहे. अरे घमंडीपणा कशाला म्हणतात, गर्व कशाला म्हणतात, अहंकार कशाला म्हणतात, माज कशाला म्हणतात, हा ही तुम्हाला माहिती नाही? माहिती नाही का? गर्व कसा असतो, अहंकार कसा असतो, घमंडीपणा कसला असतो. हा का उगा एखादा माणूस जर बोलत नसला आपल्याला, कुठं जर काहीच बोलत नसला, त्याच्या मर्जीनं तो जर गप बसत असला, तर आपण सतत त्याला त्रास देणं ही कितपत योग्य आहे घेण्यानं देण्याचं. आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात, पूनमताई तुम्ही अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका, अजिबात असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. त्यांचं म्हणणं पण मला पटतंय की मी अशा लोकांकडे खरंच दुर्लक्ष पण करती, पण ही लोक मला एवढा त्रास देते ती, एवढा त्रास देते ती. बरं आता ही गाडी घेतली, मी काय कुठं इकडं तिकडं हिंडायला फिरायला जाती का, कुठं काय करती? अव माझी 2-3 लेकरं बाळ आहेत. मला जर कुठं माझ्या लेकरांना घेऊन जायचं म्हणलं तर आम्हाला किती त्रास होतो तुम्हाला माहित आहे का? मस्त महामंडळ आहे, पण महामंडळ बंद होतं. महामंडळाच्या ना आम्ही तसं तर कुठं फिरायला जात नाही. माझी लेकरं बी कुठं फिरायला नसतात. माझ्या 3 पोरी माझ्या संगच असते, त्या माझ्या बरोबरच माझ्या सुखात दुखात सगळीच माझ्यात असतात. आणि राहिली बात त्या नातेवाईकांची, तर त्यांचं तर मी कितीतरी वेळा सांगितलंय, कुठल्याही नातेवाईकांचं मला काही सांगत जाऊ नका, त्यांच्याविषयी मला अजिबात कुणी काही बोलत जाऊ नका, कुणी काही विचारत जाऊ नका. माझी नातेवाईक कशी येत ती मला माहिती आहे ना, मी त्यांच्यापाशी राहिलेली आहे, माझ्या नातेवाईकांपाशी. आणि आता कोणती नवऱ्याची नातेवाईक आणि कोणची माझी नातेवाईक कुणीही मला माहिती नाही. उगा आता कसं आहे, आपल्या घरी आल्यावर आपण त्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे, तेव्हा माणसाने आपल्याला बघू नाही बघू असं असतं. माझ्या घरी आलेल्या माणसाला मी कवाच त्याचं मन दुखवत नाही किंवा काही नाही. आणि माझा भाऊ पण आता यायला लागला माझ्याकडं, नाही तर ह्याच्या आधी माझ्याकडे कुणी आलेलं नाही, गेलेलं नाही.
त्यांचं मला कुणीही माझ्या नवऱ्याच्या नातेवाईकांचं सांगू नका आणि माझ्या माहेरच्या नातेवाईकांचं पण मला सांगू नका. आणि राहिली बात आय आय आय, काय म्हणता आय आय आय? किती वेळा आली माझ्याकडे आई? हा, मी आईला आता पण कितीतरी वेळा एवढं माझं कितीतरी वेळा आईचं दुखलं तर मला कितीतरी भावा बहिणींनी सांगितलं, अगं बिल्लाजे तुझ्या आईचं दुखतंय, तू एकदा पण नाव घेतलं नाही, एकदा पण नाव घेतलं नाही. हा, खरं आहे तुमचं, मान्य आहे, ती माझी आय आहे, तिचं मी नाव घ्यायला पाहिजे. आय आहे ना माझी जन्म दिलेली, पण माझी आय माझ्याकडे यायला तयारच नाही. का तयार नाही? ती माझ्याकडे येत नाही, जात नाही, मला विना बी माझ्याकडे जायना बी. ज्यावेळेस 2 दिवस जाऊन मी तिथं राहिली, हा, आणि सगळी माणसं कोणती कुठल्या लेवलची आहेत ती मला माहिती आहे ना. मला कुणीही सांगायची गरज नाही. ना नवऱ्याच्या नातेवाईकांचं सांगू नका आणि माझ्या नातेवाईकाचं मला सांगू नका. उगा देवाच्या दयाने आता मला 4 दिवस चांगलं मिळाल्यात तर माझ्या लेकरा बाळांबरोबर मला सुखाचा दिवस ती जगू द्या. मला वाईट बोलून माझ्या डोक्यावर कुणी काही जास्त परिणाम करू नका. गाडी 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 गाडीत काय मला रोज फिरायला नाही जायचं. आता त्याच्यात मला चांगलं बी सांगितलं असेल काय भाऊ बहिणींनी की पूनमताई तुम्ही आधी घराचं काम करून घ्यायला पाहिजे होतं, मग गाडी घ्यायला पाहिजे होती. पण हो, तुमचं सगळ्यांचं मला मान्य आहे, पण जसं मला योग्य वाटेल तसं मी करत चालली. माझ्या संसारात जसं मला योग्य वाटेल तसं मी करते. प्रत्येक गोष्टीला मला त्रास देणं, तुम्ही मला मुद्दामून त्रास देताय का काय माझ्याकडून चुकतंय ही मला पण माहिती नाही. ते पिंकीला आता लावून दिली मी. पिंकी पण इथं होती, तिच्याकडून काम करून घेती. ही म्हैस निस्तीच बसती, तिलाच कामाला लावली आणि तिच्या घरची नोकरीनच झाली. अरे काय तुम्हाला माहित आहे का ती इथं काम करत होती का नव्हती? हा, ती किती काम करत होती किती नव्हती? मला दिवसभर मी तिला झोपली नव्हती कामाला. इथं तिथं माहेरला गेली मी कवा वर्षात, काय म्हणतात 4 वर्षातून कवा तरी 2 दिवस जाऊन राहिली होती त्या माहेरला. पिंकीला लय त्रास पडतोय, बोलायच्या पद्धती असतात. हा, मी एकतर कुणाचं सांगत नाही. आणि मला खरं म्हणलं ना, मला माहित आहे ही जी कमेंट करणारी लोक आहेत ना, मला जी वाईट वाईट बोलून ही मला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आता एकतर काय म्हणला ठेवली बघा मी सामुदायला त्याची कमेंट, अरे अजून ती गाडीचं आम्ही असं कुठं घेऊन पण गेलो नाही बाहेर. तर देवाला त्यांनी तर प्रार्थना केली की आम्ही दोघं नवरा बायको गाडी खाली पडून ते मरावं म्हणून, म्हणजे ती आमची लेकरं सांभाळायला येईल. आता काय भावा बहिणींना वाटतंय की पूनमताई ज्या वेळेस ही लोक अशी वाईट वाईट बोलतील त्यावेळेस असल्या लोकांना अजिबात सुद्धा रिप्लाय देत जाऊ नका, अशी प्रत्येक वेळेस मला सांगत असतात कमेंट मध्ये. पण भावा बहिणीनं ह्या लोकांना जेवढं पण आपण शांत बसून गप बसल ना तेव्हा पण ही लोक जास्त गैरफायदा घेते ती. काल लाईव्हला मी त्या करिश्मा येडीला रिप्लाय दिला, तर इतक्या दिवस करिश्मा येडीच्या कमेंट वाचल्या नव्हत्या का कुणी? करिश्मा येडी काय कमेंट करत होती काय नाही तेव्हा नसताना त्यावेळेस त्यांनी बोललेलं चांगलं ना, आम्ही त्यांना रिप्लाय दिला की तो वाईट असतो का? असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय की जे माणूस आपल्याला वाईट बोलतोय आणि त्या माणसाला आपण रिप्लाय दिल्यावर तो वाईट आहे रिप्लाय म्हणून? लिहिलंय का कोणत्या शास्त्रात? 2 वेळा लाईव्हला मी
परवा दिवशी संध्याकाळी म्हणजे 2 दिवसापूर्वी त्या संध्याकाळी एक लाईव्ह घेतलं होतं, त्यावेळेस त्या विश्वास निमकरला बोलली होती, आणि काल लाईव्हला होती त्यावेळेस त्या करिश्मा इडेला बोलली होती. नाही तर मी असं कुणाचं नाव घेत नाही, गोष्ट घेत नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला लोक वाईट बोलते ती आपल्या जी परिस्थितीतून आहे ते आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेस वाईट बोलते ती, तरी मी त्यांचं कानाड मागं टाकून पुढं चालत राहते. माझ्या पद्धतीनं मी पुढंच चालत राहते. मी कोणाचं नाव घेत नाही, गोष्ट नाही. मला नातेवाईकांबद्दल कोणता म्हणून चान्स सोडत नाही तर ही लोक मला नातेवाईकांबद्दल बोलायला सोडत नाही ती, माहेरच्या नातेवाईकांबद्दल बोलायला सोडत नाही ती, भावाबद्दल बोलाय सोडत नाही ती, भाऊजाईबद्दल बोलाय सोडत नाही ती, परत बहिणीबद्दल बोलाय सोडत नाही ती, चान्सा नवऱ्याबद्दल बोलाय सोडत नाही ती. अरे एखादा माणूस जर सहन करतय आपल्या काही गोष्टी, तर त्याचा एवढा बी गैरफायदा नाही घ्यावा, मला असं वाटतंय. एखादा माणूस जर त्याच्या जीवनात कुठंतरी काहीतरी पुढे जायचा प्रयत्न करतोय, तर त्याला एवढा बी आपण त्रास नाही जावा की तो असा कमजोर पडेल. ती गोष्ट द्या, मी किंवा कोणाला काय म्हणत नाही, मला पैसे द्या तुम्ही, आमकं करा तमकं करा. जी माझ्या पद्धतीनं माझ्या जसा प्रयत्न माझ्याच्यानं होईल तसं मी व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करते. आणि ती माझ्या आवडीनं जी मला खऱ्या अर्थानं माझे व्हिडिओ बघतात, सपोर्ट करतात, ती माझं व्हिडिओ बघतात. पण माझं व्हिडिओ जे टाकलेला आहे मी, त्याच्यातून माझ्या व्हिडिओ मधून मी कुणाचं मन दुखवावं असं मी व्हिडिओ बनवून आतापर्यंत टाकलेलं नाहीत. फक्त मला काय टायमाला जर कुणी काय त्रास दिला, तर मी जोपर्यंत मला सहन होत आहे तोपर्यंत, सहन होत नाही त्या दिवशी मी एखादा व्हिडिओ बनवते त्याच्यावर. पण असं मी वाईट मात्र कोणाला असं बोलून कधी व्हिडिओ बनवलं नाही. पण मी 2-3 वेळा आता लाईव्ह घेतलं, त्यावेळेस मी त्या करिश्मा इडेला एक बोलली आणि त्या विश्वास निमकरला एक बोलली. नाही तर मी त्या भामट्याला, त्या आकाश दिला, त्या लोकांनी मला एवढा त्रास दिला. आणि मी कमेंट त्यांना आहे ना, त्यांना ब्लॉक सुद्धा मारलंय मी त्या करिश्मा इडेला त्यांना. पण ती कुठून येते ती, आता मी त्यांना ब्लॉक करून टाकलं. मी आज सुद्धा त्यांना ब्लॉक केलं या. पण ह्या लोकांनी माझा पिच्छाच धरला, ही पिच्छाच सोडायला तयार नाहीत. आणि मला प्रत्येक टायमाला आम्ही जीवनात काहीतरी थोडीशी प्रगती केली, वाईट केलंय का? वाईट केलंय? केलं असलं तर तुम्ही सांगा भावा बहिणीनं. मी जर जीवनात आमच्या जर काय प्रगती घडत असली तर ती वाईट आहे का? आणि जर मी कुणाला असा रिप्लाय दिला तर मला म्हणतात लय गर्विष्ठ आहे, लय घमंडी आहे, हिला पैशाचा गर्व चढलाय. म्हणजे जी मला लोक असे बिनकामाचा त्रास देतात त्यांचं जर मी ऐकून घेतलं तरच मी चांगली. आणि प्रत्येकाने यायचं, तू असंच नको. ज्यावेळेस मी गाऊन घालायची त्यावेळेस म्हणायची आंघोळ केली नाही आणि हिला एकच गाऊन आहे. आता साड्या नेसल्या तरी हिला माझा आलाय पैशाचा. म्हणजे काय जरी आमच्यात बदल झाला, चांगले कपडे घातले तरी चांगलं नाही, वाईट कपडे घातले तरी आम्ही वाईट कपडे घातले तरी आम्ही चांगलं नाही. मग आम्ही गच्चाळ आहे, घाण आहे. चांगलं टकाटक मध्ये कपडे ही घालून राहिलं किंवा जीवनात काहीतरी थोडीशी सुधारणा केली की मग आम्हाला पैशाचा माझा आलाय. डोळ्यातून पाणी येतंय माझ्या. कशामुळे माहितीये का? माझ्या डोळ्यातून पाणी काय येतं की ज्या युट्यूब फॅमिलीला मी माझं मानलं होतं ना आपलं, तीच युट्यूब फॅमिली मला त्रास देती या. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. तसं बी मला जी माझं स्वतःच, मी ज्या माणसावर विश्वास ठेवती, ज्या माणसाला जीवाच्या पलीकडं आपलं मानती, ह्या माणसापासून जर मला काय 2 शब्द वाईट आलं ना तर मग माझ्या डोळ्यातून पाणी येतं ह्या माणसांकडून. आता मागच्या वेळेस तुमच्या दाजींनी 4 दिवस माझ्या व्हिडिओ मध्ये नव्हतं. भरपूर भावा बहिणींचा प्रश्न होता, पूनमताई दाजी कुठे गेलं.
पण मी सांगितलं नाही दाजी कुठं गेलं, का तर मला वाटलं की जाऊन द्या, घरगुती प्रॉब्लेम असते तर नको सांगायला कोणाला. 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 6 दिवसांनी, 8 दिवसांनी का होईना प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ह्या दृष्टिकोनातून मी कुणालाही काय सांगितलं नाही. पण ज्या माणसावर आपण एवढा विश्वास ठेवतोय, तो बी आपलाच माणूस आहे. आपल्या माणसापासून पण आपल्याला भरपूर असा त्रास होतो, पण आपण कुणालाही सांगत नाही. ती जी माणूस आपला सर्वस्व आहे, ती माणूस जर आपल्याबद्दल जर 2 शब्द काय वाईट बोलत असला तर त्याच टायमाला आपली सगळी दुनिया संपल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं मी त्या दिवशी लाईव्हला माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं, की मला वाटायचं की बाबा मी आतापर्यंत असं झालंय भाऊ बहिणींनो, मी आतापर्यंत कुणाचं बी ज्याचं बी चांगलं करायचा प्रयत्न केला, कुणाबद्दल कधी मी वाईट विचार नाही केला. ज्याचा बी चांगलं करायचा प्रयत्न केला ना, ती बी माणूस माझ्यावर आतापर्यंत उलटलेला आहे. आणि ज्याची बी मी मदत केली, ज्याला पण साथ दिली, आधार दिला, ती बी माणूस माझ्यावर उलटलेला आहे. माझ्या परिस्थितीतून मी असं नाही की ज्यावेळेस माझी बिकट परिस्थिती होती त्यावेळेस सुद्धा मी अशी जर कुणावर असं काही टाइम आला तरी त्याची मदत केली मी. आणि माणसाचं जर काम झालं ना तर त्या माणसाने माझ्यावर उलटी टांगडी केली, म्हणजे वर टांगडी केली, म्हणजे मला माणूस असं धार्जिन नाही कोणतंच. आणि नवऱ्यावरच जिंदगी माझी. तर त्या नवऱ्यापाशीच तुम्हाला सांगते, तर नवऱ्यापासून पण माग तर बघितलं लाईव्ह घेतलेलं मी, लाईव्हला 4 दिवस भरपूर टेन्शन मध्ये मी होती त्यावेळेस. 2 दिवस सुखाचं, परत 2-3 दिवसांनी हसून खेळून राहायला लागली. नाही तर टेन्शन मध्ये मी माझ्या लेकरांचं टेन्शन असतंय मला. 2-3 लेकरं बाळ आहेत माझी. शिवाय प्रत्येक वेळेस नवऱ्याचे नातेवाईकांबद्दल मला लोक असे बोलतात, पण माझ्या नवऱ्याचे नातेवाईक कशी आहेत काय आहेत ही आहे का कोणाला काय माहिती? कशाला बोलता मला बिनकामाचं? जर आपल्याला काय गोष्टी माहिती असल्या कोणाबद्दल काय हे असलं तर बोलावं ना. हा, अरे ज्या वेळेस आहे ना, तुम्हाला खोटं नाही सांगत, मला सगळी माझ्या नवऱ्याच्या घरची पण नातेवाईक होती. पण ज्या वेळेस माझं वडील वारलं होतं ना त्यावेळेस मी आखी रात्र रडत होती. माझ्याजवळ माझ्या बापाकडे जायला पैसा नव्हतं. त्यावेळेस मी स्वतःच्या पाया उभी नव्हती, मी स्वतःच्या पाया उभी राहिली. माझे वडील होतं त्यावेळेस मी गेलती तिकडं मिशन क्लासला, तसं काही नाही. आणि मिशन क्लास बी माझा कोणत्या परिस्थितीत झालाय माझ्या जीवाला माहिती. असं कुणाला बी सांगून काय फायदा नाही त्याचा. माझं मिशन क्लासला बी मी गेलती त्यावेळेस माझा कोणत्या परिस्थितीत मिशन क्लास झालाय माझ्या जीवाला माहिती आहे. पण मिशन शिकून आली तिकडून मी. मला काही एवढं म्हणजे टॅलेंटेड नव्हती मी. मिशन किती 20-25 दिवस शिकली मी. माझ्या जीवाला माहिती. मला मिशन काम इथं शिकून आल्यावर पण मला किती त्रास झाला. अवलंबून मी कधीच कुठल्या गोष्टीला राहिली नाही. माझ्या डिलेवऱ्या झाल्या. माझ्या डिलेवऱ्याच्या टायमाला माझं पावसात मी केलेलं काम, शिजर असताना मला झालेला त्रास मी कुणाला नाही सांगितलं. आणि कुणाला सांगायचं? कोण आहे माझं जवळ असून? सगळी नवऱ्याची नातेवाईक पण सगळी जवळ होती. का नाही माझ्याकडे कुणी आलं? उगा आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतंय तरी बी मी सगळं माझं मागचं दिवस विसरून मी सगळी आपली मानले ती. मी कुणाला नाही की ह्या माणसाने मला असं केलंय, त्या माणसाने मला तसं केलंय. मी कुणाचं डोक्यात नाही ठेवू. माझा आजचा दिवस असा आहे, मी लगेच आजच्या दिवसाचा आज सोडून उद्याचा दिवस घालावती माझ्या वेगळ्या पद्धतीने. आज मी हसत असली तर उद्या रडीन, उद्या रडत असली तर आज हसीन, असं असतं या. आता आज रडली म्हणजे उद्या रडूनच राहणार आहे असं आहे का? जीवनात थोडाफार इकडचं इकडं होतच राहतं. हा,
एखादा माणूस जर काय गोष्टी आपल्याला सांगत नाही, काय करत नाही, त्याच्यामुळं त्या माणसाला सांगितलं तरी त्रास द्यायचा आणि नाही सांगितलं तरी त्रास द्यायचा. आता नवऱ्याच्या बाबतीत ज्या वेळेस नवऱ्याचं माझं काय तुम्ही थोडंफार होईल, त्या टायमाला जरी मी नाही काय सांगितलं तरी मला त्रास देते ती, आणि जरी सांगितलं तरी मला त्रास देते ती. असं का? असं का? युट्यूबचा चॅनल खोलून आम्ही काय पाप केलंय का? तर मी एकटीच आहे अशी की मीच युट्यूबचं चॅनल चालवती अशी आहे का? की आख्या महाराष्ट्रात आख्या भारतात आपल्या की माझं एकटीच युट्यूबचं चॅनल आहे आणि त्या युट्यूबच्या चॅनलवर मलाच पैसे भेटतात असं आहे का काय? हा, तर भावा बहिणींनो, माझ्या मनात काय होतं ते मी आज तुमच्यापाशी बोलली, सांगितलं. तर तुम्हाला ह्याच्यावर बी मला कमेंट करणार लोक, ह्याच्यावर तरी काय सोडणार आहेत का? कारण की ती मला त्रास द्यायचा पूर्णपणे त्यांनी निर्णय घेतलेलाच आहे. त्याच्यामुळं पण एवढा बी त्रास नका देऊ असं मला वाटतंय, की एखाद्या एवढा परिणाम होईल इतका त्रास कोणाला देऊ नका. एका माणसाचं बोलणं 10 माणसाचं बोलणं फरक असतो. जर चुकलं काय तर सांगा मला, चुकलं तर सांगा, जरूर सांगा, तो अधिकार दिलेला आहे तुम्हाला. पण जर आपली जर त्या पुढच्या माणसाची जर काय चुकी नसली तर त्याला प्रत्येक वेळेस चुकीचं दाखवून आपण लय चांगलं आहे असं बी सिद्ध करू नका. मला एवढंच म्हणायचंय बस. आणि एखादा माणूस जर हसून खेळून खुशीनं जगायचा प्रयत्न करत असला तर करू द्या त्याला त्याचा प्रयत्न. कारण की जीवन किती 4-8 दिवसाचं जीवन असतं, कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही. आज मी तुमच्या समोर बोलती, उद्या हाय का नाही ही बी सांगू शकत नाही. असं जीवन कुणाचं किती दिवसाचं आहे ही कुणीच कुणाला सांगू शकत नाही. त्याच्यामुळं भेटलेलं जीवनात 4 दिवस भेटलेलं माणसाला हसून खेळून जगू द्या. तुम्ही पण जगा आणि आम्हाला पण जगू द्या. बस एवढीच विनंती आहे तुम्हाला माझी. जशी मी भोलेनाथाला करते विनंती कुठल्या गोष्टीला, तशी तुम्हाला करते. तुम्ही बी तुमचं आयुष्य जगा आणि आम्हाला पण आमचं आयुष्य जगू द्या. बस एवढंच सांगायचंय, बाकी तुमची मर्जी.